पालघर जिल्ह्यात उद्या एक अनोखा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा भव्य सोहळा पार पडणार आहे. शिवसेना आदिवासी समाज विभाग आणि आधार प्रतिष्ठान बोईसर यांच्या संयुक्त विद्यमाने 201 आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील वधूवरांचा सामुदायिक विवाह सोहळा बोईसरमध्ये आयोजित करण्यात आलाय. शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी 12:30 वाजता तारापूर रोडवरील सर्कस ग्राउंड येथे हा भव्य सोहळा पार पडणार असून संपूर्ण पालघर जिल्ह्यात या कार्यक्रमाची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येतोय. नवदाम्पत्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमानंतर डहाणू धानिवरी येथील दुर्घटनेमध्ये जखमींची भेट घेत मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन करण्यासाठी जाणार असल्याचे विशेष सूत्रांकडून समजते. आजच्या वाढत्या महागाईच्या काळात ग्रामीण आणि आदिवासी भागात लग्न समारंभासाठी अनेक कुटुंबांना मोठ्या प्रमाणात खर्च काढावे लागते. परंपरा, पाहुणचार आणि खर्चाच्या ओझ्यामुळे अनेक कुटुंब आर्थिक अडचणीत सापडतात. अनेकदा लग्नासाठी प्रवास करताना किंवा आर्थिक तणावातून निर्माण झालेल्या परिस्थितीत अपघात घडून जीवितहानीही झाल्याच्या घटना समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर सामुदायिक विवाह पद्धती ही काळाची गरज बनत असल्याचे मत व्यक्त होत आहे. एकाच मंडपात एकाच व्यासपीठावर शेकडो जोडप्यांचे विवाह लावून सामाजिक एकोपा आणि आर्थिक बचतीचा संदेश दिला जात आहे. बोईसरमधील सर्कस ग्राउंडवर उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात तब्बल 201 जोडपी विवाह बंधनात अडकणार आहे. आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आधार प्रतिष्ठानने घेतलेला हा पुढाकार सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातोय. विशेष म्हणजे या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये 9 दिव्यांग नवदाम्पत्यांचाही विवाह सोहळा पार पडणार आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने जगण्याचा आणि नवजीवन सुरू करण्याचा अधिकार आहे. हा सामाजिक संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे. त्यामुळे हा विवाह सोहळा केवळ सामाजिक कार्यक्रम न राहता मानवतेचा आणि समतेचा उत्सव ठरणार असल्याची भावना व्यक्त केली जाते. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याचे आयोजन आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष जगदीश थोडी, कार्याध्यक्ष वैभव संखे आणि आधार प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी केले. समाजात आर्थिक बचत, सामाजिक एकोपा, साधेपणा आणि समतेचा संदेश देणारा हा सामुदायिक विवाह सोहळा पालघर जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचं बोललं जात आहे. मग उद्या येत आहेत ना लग्नाला? एक मंडप, एक सुरात, 201 वधूवरांचा एक विवाह सोहळ्याला आपण सर्वांनी हजेरी लावा. वधूवरांना आशीर्वाद द्या.